नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहे मराठी व्याकरण. मराठी व्याकरणामध्ये आज आपण विशेषण शिकणार आहे. तर विशेषण यालाच इंग्रजीमध्ये ॲडजेक्टिव्ह असे म्हणतात. तर ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, विशेषण म्हणजे काय? तर एखाद्या नामाबद्दल अधिक विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. तर उदाहरणार्थ बघा, पहिलं उदाहरण आहे, मामांनी गोड फळे छोट्या रीमाला खायला दिली. तर इथे गोड, छोट्या या दोन शब्दांखाली मी अधोरेखित केलेला आहे. तर गोड हा शब्द फळांबद्दल अधिक माहिती देतो, तर छोटा हा शब्द रीमा या मुलीबद्दल अधिक माहिती देतो. तर बघा दुसरं उदाहरण, झाडांवरची पालवी नवी दिसत होती. झाडांवरची पालवी कशी दिसत होती? नवी. नवी हा शब्द पालवी म्हणजेच पानांबद्दल अधिक माहिती देतो. तर तिसरं उदाहरण बघा, बाबासाहेब खूप हुशार होते. खूप व हुशार या दोन शब्दांखाली मी अधोरेखित केलेला आहे. तर खूप हुशार हे दोन शब्द बाबासाहेबांबद्दल अधिक माहिती देतात. तर आता बघा या उदाहरणांमध्ये फळे, रीमाला, पालवी आणि बाबासाहेब ही नामे असून गोड, छोट्या, नवी, खूप, हुशार हे शब्द त्या नामांबद्दल अधिक माहिती देतात, म्हणून त्यांना विशेषण असे म्हणतात. जर तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.